दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीत भराडी देवीची जत्रा ही उद्यापासून सुरू होते आणि यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं 400 ते 500 पोलीस तैनात करण्यात आलेत। या मंदिरासह परिसराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास देखील करण्यात आली आहे। एसटी महामंडळानं सुद्धा प्रवाशांसाठी चोख व्यवस्था केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं देवस्थान श्री देवी आई भराडी मातेचं जे जत्रोत्सव आहे तो अवघ्या काही तासांवर येऊन टेपलेला आहे। याच ठिकाणची आपण जे माझ्या पाठीमागची दृश्य आपण जे पाहत आहोत हेच आहे आंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर। या ठिकाणी आपण विद्युत रोषणाई वगैरे पाहतो आहे। लाखो भाविक जवळजवळ 8 ते 10 लाख भाविक या जत्रोत्सवासाठी येत असतात। पोलीस मार्गदर्शनाखाली इथे बंदोबस्त केला। 400 ते 500 पोलीस जे आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावलेले आहेत। पूर्ण अशा प्रकारे मात्र हे देवळ इथली जी विद्युत रोषणाई आहे ते सुद्धा आपण पाहिलेले आहे। आणि या मंदिरामध्ये जवळ 8 ते 10 लाख जे भाविक आहेत ते मात्र येत असतात। चोख बंदोबस्त असा केलेला असतो। एसटी महामंडळाने सुद्धा देखील या ठिकाणी व्यवस्थित अशी जेणेकरून प्रवाशांना कुठलीही हे होऊ नये यासाठी मात्र सुविधा सगळी केलेली आहे। पोलीस प्रशासनाने मात्र चांगले नाही, अंगणे कुटुंबीय आहेत ते मात्र चांगल्या प्रकारे इथे येऊन सगळी व्यवस्था करून कुठल्याही भक्तगणांना त्याचा त्रास होऊ नये त्या पद्धतीने मात्र त्यांचं नियोजन चालू आहे। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग, आंगणेवाडी।